नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आलाय ना, किंवा मुलांना टिफिनला काय द्यायचं ते सुचत नसेल आणि हॉटेलसारखं चमचमीत आणि झणझणीत काहीतरी खायची इच्छा असेल। आज आपण एक मस्त वाटण तयार करणार आहोत। त्यापासून तुम्ही सुकी भाजी, रसेदार भाजी सगळ्यांसाठी वापरू शकाल। हेच वाटण वापरून आपण भिजवलेला वाटाणा आणि बटाट्याची सुकी भाजी व रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि हे वाटण फ्रीजमध्ये जास्त दिवस स्टोअर करूनही ठेवू शकता। हेच वाटण वापरून तुम्ही कोणकोणत्या कडधान्याची भाजी बनवू शकाल ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर जास्त मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करणार आहोत भाजीसाठी। भाजीला हॉटेलसारखी ताट आणि चविष्ट ग्रेव्ही येण्यासाठी आपण एक खास वाटण तयार करणार आहोत। आणि हे वाटण तुम्ही महिना दीड महिना फ्रीजमध्ये ठेवलं तरीही टिकू शकते, असं आपण वाटण तयार करणार आहोत। तर चला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ते पाहूया। कढई गरम झालेली आहे। इथे मी धने घेतलेले आहेत, तीळ आणि 1 चमचा जिरे घेणार आहोत। हे आता थोडं भाजून घ्यायचं आहे। याच्यातच आता सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं मी किसून घेतलेलं आहे। किसून घेतले की लवकर भाजतंही आणि तुकडे राहत नाहीत। मिक्सरला वाटायलाही आपल्याला इजी होतं आणि खोबऱ्याचे तुकडेही राहणार नाहीत। एकदम आपलं मसाला छान होईल। आता हे चांगलं वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। मसाले आता छान भाजलेले आहे, वासही खूप छान सुटलेला आहे। याला आपण आता काढून घेऊया। आणि याच कढईमध्ये आता हे लसूण आणि आलं आधी भाजून घ्यायचं आहे। याच्यातच कोथिंबीर घालूया। हेही छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे पण आता छान भाजलेलं आहे, वास सुटायला लागलेला आहे। चांगलं वास सुटेपर्यंत हेही भाजून घ्यायचं, म्हणजे मसाला खराब होणार नाही। आता मी इथं अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। इथे आता कांदाही छान आपण गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे। आता हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। पण लक्षात ठेवा, पाणी बिलकुल घालायचे नाही, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। हे सर्व घालून आता हे कांदा, हे जे भाजलेले सुके आपण खोबरं आहे, हे धने आहेत, तीळ आहेत किंवा हे आलं लसूण आहे, सर्व एकत्र करून आता आपण वाटण तयार करून घेणार आहेत। हे पहा, हे सर्व आता काढून घेतलेलं आहे। हे सर्व आपण आता मिक्सरला बिना पाणी घालता वाटण तयार करून घ्यायचे आहे। याचे थंड झाल्यानंतर आता वाटण तयार करून घेऊया। इथे मी आता मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे, हे पहा। आणि बिना पाण्याचं करून घ्यायचं आहे, तेव्हाच फ्रीजमध्ये ठेवायचा। भाजताना स्लो गॅसवर एकदम व्यवस्थित सर्व मसाले दाखवले तसे भाजून घ्यायचे, म्हणजे जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकतील। जर तुम्ही कच्चे भाजले, फ्लेम गॅसचे एकदम फास्ट ठेवून, तर व्यवस्थित भाजणार नाही आणि फ्रीजमध्येही खराब होतील मग। त्यामुळे व्यवस्थित भाजून बिना पाण्याचे असे मसाला तयार करून घ्यायचा आहे। याला अशा एका डब्यात घालून तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। चला तर आपण आता भाजी बनवायला घेऊया। इथे मी वाटाणे भिजवून घेतलेले आहेत, रात्रभर भिजत घालायचे। हे पहा, रात्रभर भिजत घातले ना की खूप छान भिजतात। कमीत कमी वेळेत 7-8 तास तरी भिजून द्यायचे। आणि जर तुम्हाला फास्ट भिजवायचे असतील, जसे की 4-5 तास किंवा 4 तासाच्या, तर गरम पाणी घालून भिजवून घ्या आणि थोडे मीठ घालायचे, म्हणजे चांगले भिजतात आणि चवीलाही खूप छान लागतात थोडे मीठ घालून भिजत घातले की। आणि इथे मी वाटाणा आणि बटाट्याची भाजी करणार आहे, त्यामुळे बटाट्याच्या फोडी अशा करून घेतलेल्या आहेत। खूप छान लागते। याच्याऐवजी तुम्ही सफेद वाटाणे घेऊ शकता, तीही भाजी खूप छान लागते। इथे आता मी कुकर चढवलेला आहे आणि तेलही घातलेलं आहे। त्याच्यात सर्वात पहिल्यांदा मोहरी घालायची आहे। हे पहा, मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे, तुम्हाला आवडेल तेवढा घालू शकता। हे आता भाजून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपण भाजूनच मसाला तयार केलेला आहे, पण तरीही अजून भाजून घ्यायचा चांगला।
आता याच्यात काही बेसिक मसाले आपण घालणार आहोत. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि 2 चमचे घरचा मसाला आपला जो तिखट असतो ना ते घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि 1 चमचा गोडा मसाला. गोडा मसाल्याने याची चव खूप छान लागते. आता हे तेलात आपण भाजून घेऊया चांगलं. टमाटर घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरीही चालेल. तर टमाटर घातले म्हटल्यानंतर नमक घालायचे थोडेसे पाणी घालून आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. टमाटर मॅश झालं पाहिजे. तर मसाला छान भाजलेला आहे. हे पहा तेलही सुटलेलं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचे. आपण बटाटा घालून घेऊया याच्यात. बटाटाही मिक्स करून घेऊया आणि हे आता वाटाणे आपण भिजवून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता वाटाणे छान मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यात. हे पहा आता ह्या वाटाण्यामध्ये तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही बनवू शकता. फक्त सुकी भाजी असली की वाटण थोडंसं यात घालून पाणी घालून तेल सुटेपर्यंत वाफ देऊन घ्या आणि कुकरचं ढक्कन लावून डब्यासाठी सुकी भाजी बनवू शकता. जसं की सफेद आता या वाटणमध्ये कोणकोणती भाजी बनवू शकता. जसे की सफेद वाटणची भाजी घालून बनवू शकता किंवा रस्सा बटाटा भाजी, वांगी बटाटा रस्सा भाजी, सुकी भाजी, मूग चणे सोयाबीन भाजी, कोणती भाजी तुम्ही बनवू शकता. फक्त सुकी भाजी बनवताना थोडंसं वाटण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून कुकरचं ढक्कन लावून बनवून घेऊ शकता. आणि पातळ भाजी असली की थोडं वाटण जास्त वापरायचं. आणि याच्यात तुम्ही कोणती भाजी बनवू शकता. सोयाबीनची भाजी सुक्की तर खूप छान बनेल या वाटणमध्ये. डब्यासाठी मुलांचे आहे, ऑफिसला डब्बा द्यायचा असेल तर. आता याच्यात आपण पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं असेल तसं तुम्ही पाणी वापरू शकता. आणि याच्यात लक्षात ठेवा आपण आधी टमाटरसाठी नमक टाकलेलं आहे. आणि आता ढक्कन लावून घेऊया. याला तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. जास्त फास्ट गॅस सोडू नका, नाहीतर भाजीचा रंग पूर्ण बदलेल. चला तर आपण आता ढक्कन खोलून पाहूया. पहा किती सुंदर रंग आलाय, काय मस्त सुगंध सुटलाय. आणि हे पहा तरीही एकदम परफेक्ट आलेले आहे. शिजले का ते पाहूया. हे पहा खूप छान शिजलेले आहे. 3 ते 4 शिट्ट्यात खूप छान शिजतात. सुवासी खूप छान सुटलेला आहे. तुम्हाला यात अजून पातळ करायचं असेल तर थोडंसं कोमट पाणी घालून वाढवू शकता आणि घट्ट करायचं असेल तर असंही थोडंसं आटवू शकता हे पाणी. हे पहा खूप छान झालेलं आहे. तर तयार आहे आपले ढाबा स्टाईल झणझणीत मटर आलूची भाजी. वरून थोडी कोथिंबीर घालूया. चला तर आपण याला आता सर्व करून घेऊया. चला तर आपण आता सर्व करूया. ही भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणात किंवा रविवारचा बेत असेल तरी करू शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता की करून द्यायची. तुम्ही जर ऑफिस वुमेन असाल किंवा मुलांना सकाळच्या घाई गडबडीत लवकर आपल्याला टिफिन बनवून द्यायचा असतो, तेव्हा हा मसाला स्टोअर केलेला खूपच तुम्हाला उपयोगी पडेल आणि लवकरात लवकर आपले टिफिनही तयार होतील आणि वेळही वाचेल. घरातील सर्वांना खूपच आवडेल अशी रेसिपी आहे. तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, खुश रहा. धन्यवाद.